तुम्ही वरईचे भरपूर प्रकार खाल्ले असतील, तर वरईमध्ये आप्पे खाल्ले असतील, धिरडे खाल्ले असतील किंवा मग अशी वरई खाल्ली असेल. वरई म्हणजे भगर. तर तुम्ही भगरीचे लाडू कधी खाल्लेत का? कधी ट्राय केलेत का? नसेल केले ना तर या एकादशीला नक्की ट्राय करा. अगदी पेढ्यासारखे मऊसूद, पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणारे. रव्याचे लाडू सुद्धा मागे पडतील इतके पांढरे शुभ्र हे लाडू तयार होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे बनवायला अतिशय सोपे, खूप महागड्या वस्तू न वापरता घरीच असलेल्या अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये आपण हे लाडू जे आहेत तयार करू शकतो. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वात अगोदर 1 वाटी भगर घेतलेली आहे. भगर स्वच्छ करून घेतली. त्यानंतर ओल्या कापडाने किंवा मग सुक्या कापडाने पुसून घ्या, कारण धुवायची नाही आपल्याला. त्यानंतर कढई तापवायला ठेवली. कढईमध्ये 1 वाटी भगर घातली आणि भगर जी आहे छान अशी भाजून घेऊया. भगर भाजताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, म्हणजे मध्य ते मध्यम. आणि या गॅसवर जे आहे 5 ते 7 मिनिटं आपल्याला ही भगर जी आहे भाजून घ्यायची, म्हणजे त्यातला जो काही कच्चापणा असतो ना तो काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता जरी तुम्हाला ही भगर पिवळसर दिसत असली तर जसे जसे आपण भाजू ना तशी तशी ही पांढरी शुभ्र व्हायला लागते. त्यानंतर इकडे एक डिश घेतली आणि डिशमध्ये संपूर्ण भगर जी आहे मी काढून घेतलेली आहे. आता ही भगर पूर्णतः थंड झाली की मग मिक्सरचं जार घ्यायचं. एक सुकं मिक्सरचं जार घ्यायचं, ओलं घेऊ नका. आणि सुक्या मिक्सरच्या जारमध्ये संपूर्ण भगर जी आहे घालून पीठ स्वरूपात दळून घ्यायचे आहे. अगदी जितके आपल्याला बारीक दळता येईल तितकं याचं पीठ करता येईल तितकं आपल्याला हे पीठ स्वरूपात दळून घ्यायचे आहे. त्यानंतर हे पीठ जे आहे परत कढईमध्ये घालायचं. आता तुम्ही म्हणाल की भगर भाजली होती मग पीठ भाजायची काय गरज? तर भगर बघा थोडीशी जाडसर असते, त्यामुळं पूर्णतः भाजली जात नाही आतपर्यंत. त्यामुळं हे पीठ भाजणं खूप आवश्यक आहे. आता हे पीठ भाजण्यासाठी तूप तर लागणार. साधारण 4 ते 5 चमचे जे असतात पोह्याचे तितकं तूप या लाडूसाठी लागतं. यापेक्षा जास्त लागत नाही. तर जसं जसं लागेल तसं तसं तूप घालायचं. सर्वात अगोदर 2 चमचे तूप घातलं. त्यानंतर भगरीचं पीठ जे आहे भाजून घेऊया. आता हे भगरीचं पीठ जरी तुम्हाला पिवळसर दिसत असलं तरी जसं जसं आपण याला भाजू किंवा मग जसं जसं हे भाजलं जाईल तसं तसं हे पीठ जे आहे छान असं पांढरं शुभ्र तयार होतं. तर हे बघा जसं लागेल तसं तूप घालायचं. खूप जास्त तूप घालू नका, नाहीतर काय होतं लाडू एकतर तळाला बसले जातात किंवा मग ते व्यवस्थित असे गोल गरगरीत होत नाही. त्यामुळे जशी गरज पडेल तसंच तूप घाला. माझ्या अंदाजे मला फक्त पोह्याचे 5 ते 6 चमचे तूप या ठिकाणी लागलेलं होतं. आता इथे जर तुम्ही प्रमाण जास्त कमी करत असाल तर त्यानुसार तुम्ही तूप सुद्धा ऍडजस्ट करू शकता. तर हे बघा इकडे आपले एकंदरीत भगरीचं पीठ जे आहे भाजत आलेलं आहे. तोपर्यंत इकडे एक मिक्सरचं जार घेतलं. त्यानंतर 1 वाटी साखर घेतली. आता इथे मी जी आपली खडी साखर असते ती घेतलेली आहे. तुम्ही हवं तर नॉर्मल साखर घेतली तरी सुद्धा चालेल, पण या साखरेने काय होतं थोडीशी उष्णता कमी असते. आणि ज्या दिवशी आपल्याला उपवास वगैरे असतो तर आपल्याला थोडंसं असं उष्ण वाटतं, त्यामुळं थंड तासीर मिळण्यासाठी किंवा थंडावा मिळण्यासाठी ही साखर मी या ठिकाणी वापरलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 वेलची सुद्धा घातलेल्या आहेत, जे की पूर्णतः ऑप्शनल आहे. नको असेल तर नाही घातल्या तरी सुद्धा चालतील. आणि ही मिक्सरमध्ये दळलेली साखर जी आहे पिठामध्ये मिक्स करायची. गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची आणि लो फ्लेमवर हे संपूर्ण पीठ जे आहे एकत्रित करून घ्यायचं. आणि जोपर्यंत साखर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. जसे जसे साखर या पिठामध्ये मिक्स होईल थोड्याशा गाठी सुद्धा होऊ शकतात, पण ह्या गाठी कशा मोडायच्या त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सुद्धा सांगणार आहे. तर इकडे संपूर्ण मिक्स झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि आपल्याला आता या गाठी मोडायच्या आहे. आपण कितीही चमच्याने किंवा मग कशाने मोडण्याचा प्रयत्न केला तर या गाठी मोडतही नाही. आणि याला आणखीन आपल्याला असं मस्त असं पेढ्यासारखं मिश्रण तयार करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला पटापट जे आहे लाडू वळले जातील. तर त्यासाठी काय करायचं, हे संपूर्ण मिश्रण जे आहे थोडं थोडं करून मिक्सरच्या जारमध्ये घालून पल्स मोडवर फिरवून घ्यायचं, म्हणजे छान असं एक बाइंडिंग सुद्धा येतं. त्यानंतर गाठी सुद्धा मोडल्या जातात आणि पीठ साखर छान पद्धतीने एकत्र होतं. म्हणजे एक कामामध्ये आपल्याला 3 ते 4 फायदे मिळत असतील तर ते काम नक्कीच केलं पाहिजे. त्यानंतर संपूर्ण पीठ याच पद्धतीने मिक्सरच्या जारमध्ये घालून पल्स मोडवर जे आहे फिरवून घेतलेलं आहे.
संपूर्ण पीठ फिरवलं. आता जर इथे तुम्हाला खूप कोरडसर पीठ वाटत असेल तर मग तुम्ही चमचान समजा मिक्सरच्या जारमध्येच तूप घालून तसंही फिरवलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे कोमट हे मिश्रण कोमट किंवा थोडंसं हलकं गरम असतानाच हे लाडू पटापट वळून घ्यायचे, कारण थंड झाले की मग हे लाडू जे आहे वळले जात नाहीत. तर अशा पद्धतीने छोटे छोटे अगदी पेढ्यासारखे मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र तोंडात टाकताच विरघळणारे असे हे भगरीचे लाडू जे आहेत तयार झाले. तर हे बघा अगदी झटपट असे हे लाडू वळले जात आहे. आणि यावर डेकोरेशनसाठी मी इथे एक पिस्ताचा जो आहे कापसुद्धा लावलेला आहे. तर झटपट असे हे साधारण 1 वाटी भगरीचे आणि 1 वाटी साखर मिक्स केल्याने साधारण 8 ते 9 या ठिकाणी लाडू जे आहेत तयार झालेले आहे. तर संपूर्ण लाडू याच पद्धतीने वळून घेतलेले आहे. तर या उपवासासाठी किंवा मग या आषाढी एकादशीसाठी तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा एकदा आवर्जून. आता हे पिस्ता लावणं पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्ही हवं तर बदाम, काजू किंवा मनुका काहीही लावू शकता. तर याच पद्धतीने संपूर्ण लाडू जे आहे मी वळून घेतलेले आहे. आणि किती पटापट असे हे लाडू वळले जात आहे. अगदी एका हाताने वळले जातील इतके सोपे आहे. रवा लाडू किंवा मग कुठलेही पांढरे लाडू किंवा मग पेढ्याला सुद्धा मागे टाकेल असे हे भगरीचे लाडू तयार होतात. चला मग रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि या एकादशीमध्ये हे लाडू नक्की ट्राय करा. तर इथे साधारण 8 ते 9 लाडू जे आहे तयार झालेले आहे 1 वाटी भगरमध्ये. आता तुम्ही जास्त कमी मिश्रण जर करत असाल किंवा प्रमाण जास्त कमी करत असाल तर त्या पद्धतीने म्हणजे 1 वाटी भगरीसाठी तर 1 वाटी साखर लागतेच. पण तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर थोडी कमी केली तरी सुद्धा चालेल. तर हे बघ इकडे मी तुम्हाला लाडू फोडून सुद्धा दाखवलाय. एकदम सहज असा दाणेदार लाडू तयार झालेला आहे आणि परत झटपट असा हा वळला सुद्धा जातोय. तर बघा किती सोप्या पद्धतीने हा भगरीचा लाडू तयार झालाय. तुम्ही आत्तापर्यंत अशा पद्धतीने भगरीचा लाडू कधी खाल्ला होता का मला नक्की कमेंट करून सांगा. ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब रेसिपी लाईक नक्की करा.